खुशी हुई आप सब लोगों से मिलके। और मेरा ऐसा कोई प्रोग्राम नहीं था। सलीम पटेल साहब से 5 मिनट मिलके निकलने की बात थी, तो मैं कोई तैयारी करके नहीं आया हूँ कि आपको बहुत बड़ा गाइडेंस दे सकूँ, लेकिन कुछ कॉमन चीज़ों के ऊपर मैं बताऊँगा जो आपकी लाइफ आगे हाउ यू कैन प्रोग्रेस इन वेरी शॉर्ट टाइम। तो सबसे पहले तो मैं बहुत इज्जत करता हूँ, आई गिव लॉट रिस्पेक्ट टू दिस पटेल फैमिली। डॉक्टर सादिक पटेल साहब से पहली बार मेरा मुलाकात हुआ, बहुत खुशी हुई। जलगांव जामोद मेरे अपने तालुके से, मेरी एज अभी 63 ईयर्स है, लेकिन मेरे लाइफ का मैंने 10 साल भी जलगांव जामोद में नहीं बिताया। तो बहुत खुशी होती थी कि ऐसी जगह पर जहां भाई भाई को नहीं चाहता है, जहां एक दूसरे की जो प्रोग्रेस देख के झेलने वाले लोग देखा हूं मैंने बचपन से। असेल म्हणजे प्रत्येक कॉमेडीमध्ये तसं असेल असं मला वाटते, एका एका एरियामध्ये हे असतोय, पण ये आने के बाद में हर गरीब तक के एजुकेशन पहुंचे। एजुकेशन की पहले इफ आई रिमेम्बर माय चाइल्डनेस, तो मुझे लगता नहीं है कि एजुकेशन को कोई इम्पोर्टेंस दिया जाता था। मैंने उर्दू मीडियम से पढ़ा, उसके बाद न्यूरा हाई स्कूल में 10th किया। तो उस वक्त मास्टर लोग घर घर जाके बच्चों को पकड़ के लाते थे, उसको यूनिफॉर्म नहीं होता था, कुछ नहीं होता था। अरे चल नहीं तो हमारा नौकरी जाएगा। शाळा चालवण्यासाठी एवढा दिलेले गिविंग द एफर्ट्स। एज्युकेशन की व्हॅल्यू नाही, पण एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। त्या म्हणजे डोळे नाही, आपण वी हॅव नो विजन इफ यू डोंट हॅव एज्युकेशन। एक अंधाऱ्या माणसासारखा जीवन असते। काय काय म्हणजे एक जंगली झाड़ रहता है, और एक झाड़ को आप ऑलरेडी उसको बना के फ्रॉम बिगिनिंग यू टेक केयर एंड मेक ए गुड ट्री फॉर मैंगो और एनीथिंग। और एक जंगली झाड़ होता है, कहीं भी बड़ा हो गया तो पीपल रिस्पेक्ट द ट्री हु गिव द मच बेनिफिट टू द ह्यूमन लाइफ। जंगली झाड़ को कोई देखता नहीं, कोई जाता भी नहीं उसके पास। तो एजुकेशन वो चीज है जो इस तरह के डिफरेंसेस लेके आती है। अब एजुकेशन में यू हैव टू मेक स्पेशलाइज योरसेल्फ। बहुत लोग डॉक्टर भी बन गए, मास्टर भी बन गए, सब बन गए। दो जगह में कमी। पहला बिजनेस, और बिझनेस अर्थ असा नाही की मोठी आता म्हणजे बिझनेसमॅन आले तर मोठी गाडीमध्ये आले, कोट पॅन्ट टाकून आले, तसं नाही। माझे अनुभवाप्रमाणे बिझनेसमॅन जे आहे ते फ्रूटची गाडीवाला पण बिझनेसमॅन आहे, शेंग चणे विकणारा पण बिझनेसमॅन आहे, राशनची दुकान चलाने वाला भी बिझनेसमॅन है। जो भी वॉट एवर सोर्सेस अवेलेबल इन युअर एरिया, डोंट मेक एनी एक्सक्यूजेस, गो विथ दॅट। म्हणजे तुमच्याशी जे काय होऊ शकतोय, आता लहानपणापासून तुम्ही पण बघितलं असेल, मी पण बघितला, गुजराती मारवाडी सिंधी लोक आपल्या एरियामध्ये येतात, सायकलवर येतात। सायकलवर येऊन त्याच्यावर किराण्याचं सामान वगैरे आणून एखादी दुकान भाड्याने घेतात, अर्धी दुकानमध्ये ते विकतात, मागचा एरिया त्यांचे राहण्यासाठी, मुलं बाळासाठी। पिताजी खाने के लिए पीछे गया तो माँ बेटा आके बैठ जाते हैं, वो सेट बन जाता है। मोटरसाइकिल गाड़ी लेने के बाद में हम देखते रह जाते हैं, हमको समझ नहीं आती कि हम क्यों नहीं करते। यू कैन डू इट ना, दिस इज आवर होम ग्राउंड, ते आपण करू शकतो। ते कुठल्या बघा तुम्ही बाबा, खामगावमध्ये किती आपले गुजराती मारवाडी लोक आहेत, आणि बारके बारके गावामध्ये बघा तुम्ही। आताच नाही, मी म्हणजे लहानपणापासून 50 वर्ष पहिल्यापासून मी बघितलंय। आणि हायस्कूल मध्ये माझा विजन होता की हे करू शकतात, आमचे लोक का करत नाही, व्हाई दे आर नॉट डूइंग। आपके बोलते हो सामने सब कुछ है, लेकिन आपको लेना नहीं आ रहा है। उद्योग धंधा चालू करने के लिए बहुत हार्ड वर्किंग टफ वर्क है, बट यू हैव टू स्टार्ट फर्स्ट एक्सपिरियन्स। जे कामाचा अनुभव नाही ते काम करायचं नाही, कोणाचं घर महल बघून आपलं घर जाळवायचं नाही आपल्याला। So business is ground of war and businessman is soldier. कोणावर कवा विश्वास ठेवायचा आहे, बिझनेस मध्ये क्रेडिट द्यायची नाही, नाहीतर कवा कट होईल माहिती पडणार नाही तुम्हाला, कवा घरी घरी बसणार तुम्ही।
व्यवसाय. दुसरी आपली कमी आहे ब्युरोक्रेसी मध्ये आपली तिथले लोक खूप कमी आहे. ब्युरोक्रेसी म्हणजे IAS IPS MPSC UPSC वगैरे त्याच्यावर पण डॉक्टर साहेब बोलत होते की त्याचा पण आम्ही केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढे रिमोट एरियामध्ये हे उभं करणं एवढा सोपा काम नाही. तुम्हाला नोकऱ्या मिळाले तुम्ही असं समजायचं नाही की बाबा हे सोपं असेल. डॉक्टर साहेबांची अमित पटेल साहेबांची खूप मेहनत आहे याची मागे. आणि एक आपल्याला सर्व इथे काम करणारे कर्मचाऱ्याला समजलं पाहिजे की जे झाड जे आहेत सर्वांना सावली आणि फल देतात त्याला मजबूत कसं करायचा. कवाही कोणी मला काय माहित नाही पण असतोय असा कवा कोणी अगेन्स्ट बाहेरून विचार करत असेल की काही कारणाने काही असू द्या काही कारणाने अरे असं नाही असं झाला पाहिजे होता असं झाला पाहिजे. अरे तुम्ही का केला नाही? तुमच्याकडे तर सर्व काय होता. यांना कमी होती का? शहरात काय नाही पटेल साहेबांचा एवढी इज्जत आहे ना तुम्ही विचार करू शकत नाही. डॉक्टर सादिक पटेल साहेबांना एवढे मान सन्मानाने लोक बोलवतात. आय एम नाही. आणि मी हे काम अकोल्याच्या प्रोग्राम मध्ये मला बोलवलं होतं की म्हणजे स्क्रेच पासून मोठ्या इंडस्ट्रीज कसा बनवू शकतो हे समजवा येते. डॉक्टर साहेबांना नाही बोलवलं होतं पण मी बोललो डॉक्टर साहेब पाहिजे माझ्यासोबत. ते म्हणे साहेब तुम्ही म्हणता तर आणा त्यांना. कुठल्याही प्रोग्राम मध्ये लोक मला पहिला नाव देतात प्रेसिडेंट असतं हे ते मी म्हटलं डॉक्टर साहेब पहिले नंतर मी जाऊ. कारण की ते मान सन्मान मला माहिती आहे. हे बघून मी गाववाले आहे. ही हॅव दॅट मटेरियल ही हॅव दॅट क्वालिटी. असे लोकांचं बद्दल कोणीही खोटा म्हणजे काही खोटं विचार केला करणं तर दूरची आहे. ईश्वर पण बसलेला आहे. व्हाट विल बी द रिजल्ट अल्लाह ईश्वर जो भी है सुप्रीम पावर बोलते हैं अपन लोग उसको. कोई ईश्वर बोलता है कोई अल्लाह बोलता है बट he can do anything. He knows every hidden thing. तो सर्वांना हे काळजी घेतली पाहिजे की इन्स्टिट्यूशन आपल्यासाठी ज्यांना बनवलेलं आहे त्याची मजबूती किंवा वाढल्यास काही रेस्ट्रिक्शन किंवा हंडन आपण आणायची नाही. मला वाटत की असं असेल. मला काही इतकी माहितीच नाही. मी बोललो ना जळगावमध्ये 63 वर्ष वय झाली. 57 वर्ष माझी जास्तीत जास्त तिथे आहे वर द्या. म्हणजे गोतापूरला माझी बहीणची इकडे प्रायमरी केली. त्यानंतर खामगावमध्ये ज्युनियर कॉलेज केलं. न्यू हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी केली. नंतर इंजिनिअरिंग वगैरे करून व्यवसाय चालू केला. आता व्यवसायाबद्दल साहेबांना बोला की मी तुम्हाला काय एव्हरीबडी कॅन बी ए बिझनेसमॅन. कोणी म्हणतो पैसे नाही कसं करू मार्गदर्शन नाही कसं करू शकता. मोठे मोठे बिझनेसमॅनचं आपण एक्झाम्पल देऊ शकतो. आहेत धीरूभाई अंबानी आहे शाहरुख खानला जरा फिल्म इंडस्ट्री असू द्या पण हाव स्ट्रगल मेहनती केले शिवाय काही मिळणार नाही. परमेश्वर देगा ना अल्लाह देगा. आपको मेहनत करना पड़ेगा. जो काम का आपने सोचा है सक्सेस करने के लिए उसका जो भी स्टेप्स है एवरी स्टेप यू हैव टू डू द वेरी हार्ड वर्क. तभी अल्लाह आप लोगों को देगा. घर में बैठ के किसको मिलने वाला नहीं. कोई घर में बैठ के तस्बीह पढ़ लेगा या सजदे में दिन भर रहेगा या भजन करते रहेगा नहीं मिलने वाला. ईश्वर भी बोलता है तेरे को मेहनत करना पड़ेगा. इस्लाम मध्ये बोललेलं आहे फजरची नमाज नंतर कामासाठी बाहेर निघा. घरात बसू नका. कामासाठी बाहेर निघाल्यावरच तुम्हाला काहीतरी मिळणार. आणि जे जेवढा हार्डवर्क करशील तेवढं त्यांना मिळणार. तो हे लक्षात असू द्या. इच अँड एव्हरी स्टुडंट आई वडिलांचे जे पैसे वगैरे असते त्याच्या सपोज इफ यू थिंक कि ये पैसा मिलने के बाद मैं जिंदगी लग्जरी गुजारेगी यू हैव टू कीप द कंसिस्टेंसी इन युअर लाईफ. जे त्यांना नाव कमवलेलं आहे त्यांची मेहनती ना तशी मेहनत तुम्ही नाही केली तो कवा खड्ड्यात जाणार मला माहिती पडणार नाही. जिस दिन का काम उसी दिन करने का है. जो घंटे का काम उसी घंटे करने का है. पेंडिंग इज व्हेरी डेंजर. पेंडिंग इज व्हेरी डेंजर. दुसरा ब्युरोक्रेसी मध्ये UPSC MPSC खूप टफ असतं लोक करतात. बरेच एक्झाम्पल आहे. आपला मराठवाड्याचा अंधारशे ॲट्रॅक्शन बरेच लोक आहेत. त्याच्याबद्दल जरा पडा. त्याच्याबद्दल जस्ट यू 1 hour and read. त्याची लाईफ काय होती आणि हाऊ ही हॅज कम आउट फॉर दॅट. म्हणजे स्वतः कमाई करून त्यांना
कोचिंग घेतली, त्यानंतर ते UPSC केली आणि ही वॉज द फर्स्ट यंगेस्ट IAS ऑफिसर इन इंडिया. ज्याचे वडील रिक्षा चालवायचा, घरात जेवणाची सोय नाही, त्याला माहिती पडला एक असे कुठले आपले मराठी हे होते लालबत्तीमध्ये आले, कोणी बोललं बाबा यांना हे शिकलेला UPSC वगैरे पण मी तर हेच करणार, मार्गदर्शन घेतलं, खूप डिफिकल्ट तुझ्याशी होणार, मी करणार. पुण्यामध्ये कोचिंगसाठी जायचं होतं, पैसे नव्हते, हॉटेलमध्ये काम केलं, पोचा मारणं, अंड्याला पाणी भरणं, हे सर्व तेव्हा जाऊन ते भेटतोय आपल्याला. बाप का दौलत खाके तो कोई भी जिंदगी गुजार देता, जिंदगी थोडी आहे. मी माझ्या एक्सप्रेशन साठी एक एग्जांपल सर्वांना देते. डॉगीज जे कुत्ता बोलते हैं, कुत्ता खाना खाता है, उसका बच्चा जो है वो जब तक मतलब कुछ अर्धी या कुछ खाने के लायक नहीं बनता तब तक साथ देता है. उसके ग्रुप में नया आदमी आएगा, पूरा ग्रुप मिलकर उसके आगे काम करता है. कुत्र्याला सर्वत्र म्हणजे आपण बोलता रे कुत्ते जैसे, वो ऐसा कर सकता है तो ह्यूमन बीइंग क्यों नहीं कर सकता? कर सकता है क्या? आणि संस्थांसाठी नाही, सर्वांसाठी करायचं, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी. यू हैव टू डू फॉर एवरीथिंग. ये दिमाग में लेके चलेंगे तो आपको ईश्वर भगवान इतना देगा ना कि आप सोच भी नहीं सकते. दूसरे का भला करेगा तभी आपका भला होगा. पण इथे आमची गावाची मी बघितलं, कोणी तरक्की करतो ना त्याला कसं काय खाली आणायचा, दॅट इज द मेंटॅलिटी. आणि ते स्वतः बरबाद होतात. तर अशी ही जी फॅमिली आहे हे वरदान आहे याच्यासाठी. वी हॅव टू टेक केअर फॉर. याचे बद्दल कोणी काही म्हणजे आपल्या गावाची अशी मेंटॅलिटी असल्यामुळे बोलतो मी तुम्हाला. बोला ते जळगाव यामधचा माझा इन चाइल्डहुड व्हॉट आय हॅव फेस, ते मेंटॅलिटी आपल्याला काढून घ्यायची सर्वांना. जे कोणी अशी मेंटॅलिटीला आला त्याला समजून बाबा कोणाला बर्बाद केला तर पहिले तू बर्बाद होणार. बोलायला खूप काय आहे, पुढे येऊ एक दोन दिवस देऊ इथे आपण. आणि त्यावेळी एव्हरी इंडिव्हिज्युअल कॅन आस्क द क्वेश्चन व्हॉट एव्हर माझ्यात आहेत. म्हणजे माझा म्हणजे स्क्रेच पासून आता 2-3 मोठे बिजनेस आहे मुंबईमध्ये. डेफिनेटली वी विल शेयर दैट. और आप सब लोग यहाँ पे मेरे लिए हाजिर हुए, साहब ने इतना इंतजाम किया, उसके लिए मन से मैं धन्यवाद बोलता हूँ, उनके लिए जज़ाकल्लाह बोलता हूँ. और अल्लाह ताला इसको और बहुत तरक्की दे. बोलना तो बहुत कुछ है लेकिन मैं अभी अपनी बात खत्म करता हूँ. थैंक यू फॉर एवरीवन हु अवेलेबल. PhD के लिए बोलना जरूरी था. मैं PhD को रिस्पेक्ट करता हूँ बिकॉज इन केमिकल इंडस्ट्री PhD हाउ दे डेव्हलप. तुमच्या ॲग्रोकेमिकलमध्ये हे जे आहे तुमचं खूप करू शकता तुम्ही. याच्यात आपण पुढचे हे वर्कशॉप वगैरे घेतले, ह्याच्यात इनडायरेक्टली माझा खूप मोठा योगदान आहे, लोकांना माहिती नाही. 30 वर्ष पहिले इंडियामध्ये मी इनोव्हेशन केलं. त्यानंतर आला पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, हर्बिसाइड, फंगिसाइड वगैरे. जे जमिनीमध्ये एक थैला अनाज निकलने का उधर 10 थैला होता है. दिस इज बिकॉज ऑफ वी हैव इनोवेट द इक्विपमेंट इन इंडिया. बिग कंपनीज लाइक UPL, Rallis, there are many. We are supplying equipment to more than 200 multinationals. आणि इनडायरेक्टली आवर सपोर्ट इज देअर टू फार्मर. आता जे काय हरिभरा दिसते ना, नाही तो पहिले काय होतं, सीडला प्रॉपर कोटिंग नाही केली केमिकल, पाऊस नाही आला ड्राय होऊन खराब होते, किडा खाल्ला खराब होते. त्याचं लीक पण असते, त्याला प्रॉपरली लेअर नाही आला पेस्टिसाइडचं, किडा खाणं नाही तर पाणी खाणं हे खाणं, ते सर्व काय आहे. सो एनिवे माझे 2 शब्द मी इथे संपवतो. थँक यू एव्हरीवन फॉर गिविंग मी दिस अवॉर्ड. ॲक्च्युली हा कार्यक्रम आम्हाला आदरणीय साहेबांनी आपल्याला विनंती करण्याप्रमाणे एक कार्यशाळे रूपाने आपलं खूप मार्गदर्शन घ्यायचं आहे, पण आपण वेळ काढून आमचा सत्कार स्वीकारला. खरोखर आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे आणि आमच्या आठवणीतही हा आपला सत्कार राहील.
तेव्हा मी पुनश्च आमच्या सर्व युनिटकडून आपले धन्यवाद देतो. आणि निश्चितच संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि कष्टाला दुसरा काही पर्याय नाही. म्हणून नेहमी सर्व विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखं आहे की खूप कष्ट करायचे, खूप मेहनत करायची, अभ्यास करायचा आणि जे तुम्ही ध्येय तुमच्या उराशी बाळगलेलं असेल ते निश्चितच मग पूर्ण होईल. त्याला शॉर्टकट नसतो आणि आपला कधीही मार्ग चुकू देऊ नका. आपलं विजन हे क्लिअर असलं तर निश्चित आपण यशापर्यंत जाऊ. आदरणीय साहेबांनी हा संदेश आपल्यापर्यंत दिलेला आहे. सर्व आपण त्याचं पालन कराल अशी तुमचा प्राचार्य म्हणून, तुमचा शिक्षक म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा ही अपेक्षा करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन मी नेटनास्कर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सत्कार सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. खूपच अशा महत्त्वाच्या कार्यक्रमाचा आपण मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सलीमजी पटेल साहेब यांनी आज एक उत्तम आणि उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आणले. त्यासाठी मी सरांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर सैफुल्ला सर जे उद्योगपती आहेत मुंबईचे, त्यांनी शेवटी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगायला सुरुवात केली होती. आय वॉज ईगर टू हिअर दॅट बाय द इनोव्हेशन्स that you are explaining in the last. पण ते थांबले थोड्या वेळात कारण त्यांच्याकडे वेळेचं थोडंसं कन्स्ट्रेंट आहे. तर जसं सरांनी म्हटलं आहे मी आउटपुट घेतले सर तुमच्या भाषणामधून ते रिवाइज करतोय की उद्योगपती असं म्हणतात की आपण एक ठेला टाकलाय. तर तोच जसं तुम्ही डॉली चायवाला जर बघितलं असेल, रील्स तुम्ही आजकाल बघत असता, तर दॅट पर्सन with Bill Gates and he is now selling the franchises from 6 lakhs to 25 lakhs. तर जसं सरांनी म्हटलंय की छोट्या ठेल्यापासून तर मोठा बिझनेसमॅन हा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही छोटे जे असतात सरांनी सांगितले तर, आणि नो विजन विदाउट एज्युकेशन, शिक्षणालाही तेवढंच महत्त्व आहे. कारण तुम्ही जर रॉ माइंडने जात असाल तर तुमचं तिथे लॉस जास्त होऊ शकतो. कारण डायरेक्शन हे महत्त्वाचं असते आणि गायडन्स सुद्धा एक महत्त्वाचं असते. त्यानंतर हार्डवर्क मेहनत तुम्ही म्हणताय, सरांनी जसं म्हटलं की त्याला पर्याय नाही, हार्डवर्क हॅज नो सबस्टिट्यूशन. तर अशा प्रकारे खूपच, आणि नेहमी मी सांगत असतो विद्यार्थ्यांना माझ्या की तुम्ही सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे. जर एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही, वर्गात माझे विद्यार्थी इथे बसून आहेत, जर तुम्हाला एकदा नाही समजलं तर तुम्ही दुसऱ्यांदा विचारा, दुसऱ्यांदा नाही समजलं तिसऱ्यांदा विचारा, तिसऱ्यांदा नाही समजलं तर चौथ्यांदा विचारा. पण असं नाही समजायचं की मी जर विचारलं तर बाकीच्यांना कसं वाटेल किंवा सर मला राबवतील का. मी ह्यासाठी तिथे आलेला आहात. कन्सिस्टन्सी जी आहे तुमच्यामध्ये मेहनत करण्याची ती सतत असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या, तर या सगळ्या तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशा प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सुद्धा मोटिवेट केलंय त्यासाठी. त्यानंतर सरांचे चिरंजीव आहेत इम्रान सर, जुनेद सर आणि अनस सर. मी तिघांचंही नाव एका स्टोरमध्ये घेतलं. तर सरांचे सुद्धा इथे मी मार्गदर्शन आपल्याला मिळालं असतं, परंतु वेळेनुसार सर धन्यवाद आपण इथे उपस्थित आहात. संस्थेचे संचालक श्री सिराजुद्दीन पटेल भाई यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी सुद्धा आपल्याला इथे आपला वेळ दिलेला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख फरा मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एम बी इंगळे सर यांनी सुद्धा कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली. आणि सर्व माझे शिक्षक मित्र आणि प्राध्यापक प्राध्यापिका यांचे मी आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थी ज्यांनी शांतचित्ताने हा कार्यक्रम ऐकला आणि यामधून तुम्ही काहीतरी आउटपुट घेणार हे मी आश्वासन सरांना देतो. सर जरूर हमारे स्टूडेंट्स इसमें से कुछ सीखेंगे. तर धन्यवाद सर्वांचे. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम आजचा इथे संपला. राष्ट्रगीताने आमचा कार्यक्रम हा राष्ट्रगीताने